नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेंडी मसाला रेसिपी बनवणार आहोत। परफेक्ट असा भेंडी मसाला रेसिपी आपण तयार करणार आहोत, बनवणार आहोत। तर आपण रेसिपी सुरू करूया। भेंडी मसाला बनवत आहोत आपण आज। इथे मी काही भेंडी घेतलेली आहेत, जी मी दोन भागामध्ये चिरून घेतलेली आहेत। मध्ये चिरलेत, त्यांना पुढचं देठ काढून टाकलेलं आहे आणि भेंडीला मध्ये दोन भागामध्ये चिरून घेतलेले आहे आणि दोन वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून सुद्धा घेतलेले आहे। आता आपण भेंडी फ्राय करून घेऊया। इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर। थोडंसं तेल टाकते कढईमध्ये आणि आपण भेंडी जी आहे ती आपण फ्राय करून घेणार आहोत। या तेलामध्ये हलकीशी परतून घेणार आहोत। फ्राय म्हणजे हलकी परतून घेणार आहोत, जेणेकरून भेंडी थोडी सॉफ्ट होतील। याच्यामध्ये थोडा चिकटपणा असतो आणि भेंडी थोडी नरम पडतील, म्हणून आपण हलकीशी त्यांना परतून घेणार आहोत। तर भेंडी आपण ह्या तेलामध्ये चांगली थोडी हलकी परतून घेऊया, जेणेकरून त्याचा चिकटपणा थोडा कमी होईल आणि भेंडी थोडी सॉफ्ट होतील, म्हणजे शिजायला पटकन शिजतील, जास्त वेळ घेणार नाही शिजायला। एक 2 ते 3 मिनिटं आपण भेंडी चांगली या तेलामध्ये परतून घेऊया। आपली भेंडी इथे भाजून झालेली आहे। 3 मिनिटं मी भेंडी चांगली गॅसवर परतून घेतली आहे। तेल थोडंसं टाकलं आणि त्याचा चिकटपणा जाण्यासाठी आणि थोडी भेंडी सॉफ्ट होण्यासाठी, नरम पडण्यासाठी आपली भेंडी भाजून झालेली आहे। आता आपण ही साईडला ठेवूया। इथे गॅसवर मी दुसरी कढई ठेवलेली आहे। थोडंसं तेल घालते त्याच्यात पण। आता यामध्ये तेलामध्ये मी 1 चमचा तीळ घालणार आहे। सफेद तीळ आहेत ते घालते। तीळ भाजून घ्यायचे आहेत, परतून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्येच मी 1 कांदा चिरला आहे तो घालते। आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचे नाही आहे, हलकं परतून घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडासा खोबरा घालणार आहे, एकदम थोडासा। तुम्हाला सुका पाहिजे सुका खोबरा घालू शकता, बारीक किसून, किंवा ओला खोबरा जरी तुम्ही किसून टाकला तरी चालेल। मी इथे ओला खोबराच घेतलेला आहे किसून। थोडेसे काजू घालणार आहे। आता आपण हे सर्व 1 मिनिट सर्व परतून घेऊया। जास्त भाजत नाही राहायचं आहे, थोडं हलकं परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा नरम पडला की आपण हे काढून घेऊया। कांदा नरम पडेपर्यंत आपण हे परतून घेऊया। आता आपले सर्व कांदा आणि काजू वगैरे भाजून झालेले आहे, थोडं परतून घेतलं आहे, कांदा सॉफ्ट झालेला आहे। आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून थंड करूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया। हे पहिले थंड करून घेऊया। आता याच कढईमध्ये आपण थोडं तेल घेऊया। पुन्हा 1 चमचाच तेल घातलं आहे, त्यामध्ये थोडा जिरा घालूया। मध्ये थोडीशी हिंग घालत आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे। परतून घेऊया। तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे, मऊ करायचा आहे।
त्याच्यामध्ये कढीपत्ता घालत आहे, आणि एक मिरची घालत आहे, हिरवी मिरची. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीक चिरून घालू शकता, पण मी मध्ये फक्त तोडून घालत आहे. तुम्हाला अजून मिरची, हिरवी मिरची टाकायची तर तुम्ही टाकू शकता, पण मी हिरवी मिरची शक्यतो कमी वापरते, त्यामुळे मी एकच मिरची टाकलेली आणि ती तोडून टाकलेली आहे. त्याचा फ्लेवर उतरला भाजीमध्ये की मी तिला काढून टाकणार आहे नंतर. आता आपण कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घेऊया. कांदा आपला आता इथे चांगला फ्राय होतोय. एक मोठा कांदा मी चिरलेला आहे हा. जर मोठा कांदा असेल तर कमीत कमी 2 कांदे तरी घ्या मीडियम साईजचे. कांदा आपला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा. आणि याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी केलेली आहे. 2 मीडियम साईजचे टोमॅटो होते, त्याची प्युरी केली आहे, ती घालत आहे. आपण प्युरी पण चांगली मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया सर्व. लाल मसाला टाकूया आपण. हळद घालत आहे, थोडासा गरम मसाला घालत आहे, धनापूड घालत आहे. आता हे मसाले सर्व आपण मिक्स करून घेऊया आधी. यामध्ये थोडंसं पाणी घालूया, एकदम थोडा, अर्धा पेल्यापेक्षाही कमी. आणि आपण हे जरा शिजवून घेऊया. वाटल्यास आपण थोडंसं पाणी अजून घालू, कारण आपल्याला मसाला थोडा शिजवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर आपण हा मसाला थोडा शिजवून घेऊया. झाकण ठेवूया आपण याच्यावर. झाकण ठेवून आपण हा मसाला शिजवून घेऊया 1 मिनिट. झाकण काढलंय मी. इथे झाकण काढलंय मी. 1 मिनिट मी झाकण ठेवलं होतं. इथे आपण जो मसाला वाटून घेतलेला, कांदा, खोबरा, तीळ आणि काजूचे गर जे आपण फ्राय करून घेतलेले, भाजून घेतलेले, त्याचं वाटण मी आता ह्याच्यामध्ये घालत आहे. आपण मिक्स करूया. थोडंसं पाणी घालणार आहे मी अजून. इथे मी मसाला पूर्ण टाकलेला आहे, जो आपण वाटून घेतलेला मसाला पूर्ण घातलेला आहे. मिक्सरच्या भांड्यातून पाणी काढून पण याच्यात घातलेलं आहे. आता आपण हे जरा याला उकळी येऊ देऊया. याच्यात मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे. आंबटपणासाठी मी थोडंसं याच्यामध्ये कोकम घालणार आहे. तुम्ही पाहिजे तर लिंबू पिळून टाकू शकता. आमचूर पावडर असते ती घालू शकता. तर माझ्याकडे कोकम होते म्हणून मी कोकम घातले. आता यामध्ये आपण जी भेंडी आपण भाजून ठेवली होती, फ्राय करून ठेवली होती, ती घालूया. मिक्स करून घेऊया. आता आपण हे झाकण ठेवून चांगलं भेंडी शिजवून घेणार आहोत. थोडं घट्ट असेल तर त्यात थोडं पाणी टाकूया आणि शिजवून घेऊया. पण आपली भेंडी थोडी शिजली गेली पाहिजे, त्याला मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकत आहे. आपली पेस्ट टाकायची राहून गेली. यामध्ये मी 2 चमचे दही घालत आहे. छोटा चमचा घेतला आहे. आपण हे मिक्स करून घेऊया.
भेंडी चांगली शिजली पाहिजे आणि भेंडी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं लागलं तर टाकून घेऊ आपण. आता आहे त्याच्यामध्ये आपण आधी भेंडी शिजवून घेऊया. झाकण ठेवते आणि भेंडी आपण 5 मिनिट चांगलं शिजवून घेऊया. इथे 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटापेक्षा जास्त मिनिटं ठेवली होती मी, 7-8 मिनिटं ठेवली होती. झाकण काढत आहे. मीडियम गॅसवर ठेवलेलं. ढवळते आता चांगलं. ते आपला भेंडी मसाला आता रेडी झालेला आहे. थोडंसं पाणी पण मध्ये एकदा खोलून पाणी घातलं होतं जेणेकरून भेंडी आपली चांगली शिजावी म्हणून. इथे आपला भेंडी मसाला आता रेडी झालेला आहे आणि मसाला पण छानपैकी शिजला गेलेला आहे. त्याच्यामध्ये मी वरून थोडी कोथिंबीर घालत आहे. मिक्स करून घेऊया. आता आपला भेंडी मसाला रेडी झालेला आहे. खूप छान टेस्टी असा भेंडी मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं झालेलं आहे. भेंडी पण चांगली शिजलेली आहे. आता आपण हा सर्व करूया. इथे आपला खूप चविष्ट असा भेंडी मसाला तयार झालेला आहे. थोडी ग्रेव्ही त्याला जास्त ठेवलेली आहे कारण आपण जेव्हा त्याला भाकरीबरोबर खाणार, चपातीबरोबर खाणार तेव्हा थोडी ग्रेव्ही असेल तर खूप छान लागते. मी थोडीशी ग्रेव्ही त्याची वाढवली होती. म्हणजे जेव्हा करतानाच मी तरी थोडी ग्रेव्ही जास्त केली होती. आणि आपला हा असा भेंडी मसाला छानपैकी परफेक्ट असा भेंडी मसाला तयार झालेला आहे. खूप टेस्टी लागतो. तुम्ही करून पहा या पद्धतीने. आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.